का जातायत महिला व्यसनाच्या आहारी? व्यसन आणि महिला. नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता. महिला व्यसनाधीन होण्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात मानसिक आघात, नैराश्य व चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या, कमी आत्मसन्मान, सामाजिक दबाव आणि घरगुती हिंसाचार यांसारख्या तणावपूर्ण घटनांचा समावेश आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी किंवा भावनांना सामोरे जाण्यासाठी त्या मद्यपान, अंमली पदार्थ किंवा औषधांच्या आहारी जाऊ शकतात आणि त्यांना व्यसन लवकर लागतं, कारण त्यांची सहनशक्ती कमी असते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गिरिजा वाघ यांच्या मते, बदलत्या काळाबरोबर प्रगतशील समाजाबरोबर युनिसेक्स संस्कृती निर्माण झाली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा जास्त शिताफीने महिला कार्यरत आहेत. यामुळे म्हणूया किंवा स्वातंत्र्यामुळे म्हणूया, परंतु महिलांमध्येही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसते. कधी कधी सामाजिक स्वीकृती किंवा दबाव हे कारण असू शकते, तर कधी स्वातंत्र्य. या सर्व प्रकारांचा स्त्रियांच्या आरोग्यावर, विशेषतः जनन क्षमतेवर होणारा परिणाम याविषयी म्हणूनच जाणून घ्यायला हवे. भारतात सरासरी 20.3% महिला धूम्रपान किंवा अन्य प्रकारे तंबाखूचा वापर करताना दिसतात. त्यातील 90% स्त्रिया धूरविरहित तंबाखूचा वापर करताना दिसतात. धूम्रपान अथवा तंबाखू सेवनास सुरुवात होण्याचे सरासरी वय 17 वर्षे आहे. 25% महिला 15 वर्षाखालील आहेत. ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे 2016 यानुसार ही आकडेवारी आहे. तंबाखूचे सेवन म्हणजे फक्त धूम्रपान की आणखी काही आहे? सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा, जर्दा, खैनी, मिश्री, मावा हे सर्व तंबाखूयुक्त पदार्थ आहेत. तंबाखूत 4000 प्रकारची रसायने आढळतात. त्यावर पुढे प्रक्रिया केल्यास जाळणे, भाजणे, दळणे, वाटणे, मळणे त्यातून 7000 रसायने निर्माण होतात. महिला धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करण्याची प्रमुख कारणे आपण पाहूयात. ताजेतवाने वाटावे, कोठा साफ व्हावा, काम करण्याची ताकद वाढावी म्हणून तंबाखूचे सेवन केले जाते. शहरी भागात या गोष्टी स्वातंत्र्य व आत्मविश्वासाचे प्रतीक मानल्या जातात. त्याखेरीज वजन कमी करणे, निराशा कमी करणे, आत्मविश्वास वाढणे आणि फॅशन ही कारणेही आढळतात. तंबाखू सेवनाचे व्यसनात रूपांतर होण्याचे कारण ठळक वार्ताच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तंबाखूत निकोटीन नावाचे रसायन आहे. त्याचे घटक शरीरातील चेतातंतूंच्या टोकाला तयार होणारे रसायन उत्तेजित करतात. त्यातील एक रसायन सेवन करणाऱ्याला जागृत आणि उत्तेजित करते. डोपामाइन नावाचे रसायन सेवनकर्त्याला व्यसनाधीन करण्यास कारणीभूत आहे. हेरोईन नावाच्या मादक पदार्थापेक्षा निकोटीन जास्त प्रमाणात व्यसनाधीनता वाढवतो, याचे शास्त्रीय पुरावे आहेत. निकोटीनच्या उत्तेजनाची पातळी कमी झाल्यावर पुन्हा त्याचे सेवन करण्याची इच्छा प्रबळ होत असल्याने वारंवार तंबाखू अथवा सिगारेटचा वापर केला जातो. स्त्रियांमध्ये धूम्रपानास सुरुवात झाल्याचा इतिहास विलक्षण आहे. 1920 मध्ये अमेरिकेत स्त्रियांमधील धूम्रपान करणे चुकीचे मानले जाई. सिगारेटच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून त्या आल्या आणि स्त्रियांमधील धूम्रपानास सुरुवात झाली. भारतात स्त्रियांमधील धूम्रपानाचा इतिहास नोंदलेला नाही, परंतु तंबाखूच्या वापरामुळे गर्भपिशवीच्या ग्रेवेचा कर्करोग होतो. हे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. धूम्रपान किंवा निकोटीन शरीरात जाण्याचे प्रकार कोणते आहेत ते आपण या ठळक वार्ताच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्त्रियांसाठी माइल्ड अथवा मेंथॉल किंवा फिल्टरच्या सिगारेट मिळतात. त्या सुरक्षित असतात का? त्याचे उत्तर आहे नाही. हा फक्त जाहिरात करण्याचा मार्ग आहे. कोणतेही निकोटीन आणि तंबाखूयुक्त पदार्थ सुरक्षित नाहीत. धूम्रपानामुळे वंध्यत्व येऊ शकते का? तर उत्तर आहे होय. संप्रेरकांच्या बिघाडामुळे वंध्यत्व येऊ शकते. शारीरिक संबंध ठेवताना कोरडेपणा निर्माण होतो. पुरुषांमध्ये कमी क्षमतेचे वीर्यधातू निर्माण होतात. त्यांची विहार क्षमता बिघडते. याबरोबर गर्भपिशवीला चिकटण्याची गर्भाची क्षमता खालावते व गर्भ रुजत नाही. धूम्रपानाचे गरोदरपणात होणारे दुष्परिणाम कोणते? गर्भात व्यंग असणे, गर्भाची वाढ खुंटणे, मुदतपूर्व प्रसूती, वार सरकून होणारा रक्तस्राव, वारंवार आजारी पडणे, कामाची क्षमता कमी होणे, रक्तदाब, हृदयरोग, टाईप 2 मधुमेह, कॅन्सर, हाडांचा ठिसूळपणा. व्यसनांच्या आहारी जाणे. व्यसन
चुकीच्या सवयी यामुळे आपले व्यक्तिमत्व कमकुवत होते। आजच्या प्रगतिशील समाजात विविध संधी उपलब्ध आहेत। शारीरिक स्वास्थ्य, सक्षम व्यक्तिमत्व व स्थिर मानसिकतेची यासाठी नितांत गरज आहे, हे लक्षात ठेवायला हवे। ब्युरो रिपोर्ट, ठळक वार्ता।